यांच्या हस्ते त्याचबरोबर सुनीला लोहे मॅडम अनेक त्याचबरोबर गीताताई उलवा माझे वसंतरावजी हंसारे सर त्याचबरोबर नरेंद्रजी निगड त्याचबरोबर संजयजी बापू कांबळे मी रविवारी साहेब निवृत्त पोलीस उपायुक्त आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. सामाजिक विकास संस्थेच्या या वतीनं या ठिकाणी थोर महापुरुषांच्या या प्रतिमेला या ठिकाणी आपण अभिवादन करून अशा कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपण करीत आहोत. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र समता सामाजिक संस्था 25/4/2005 रोजी स्थापन झाली. कराड शहरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये क्रीडा असेल अन्य विषयावरती काम करत आहे. आणि त्या संस्थेला कराड शहरातले भरपूर सहकार्य केले. मला 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की अधिक न बोलता सरळ आपल्याला ऐकायचं आहे. संस्था ही आपल्याला कार्यरीत माहीत आहे आणि यामध्ये संस्थेच्या माध्यमातून 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक मुलीच्या वरती प्रभावशाली म्हणून एक कराडमध्ये काम करतो. तर ज्यांना ज्यांना भेटतो ते मला एकच विचारतात, साहेब तुमच्या फिटनेसचं रहस्य काय? तर मी आज तुम्हाला सांगतो, माझ्या फिटनेसचं रहस्य माझा बाप आहे. माझ्या फिटनेसचा रहस्य माझा बाप आहे, कारण तो शेतकरी होता. आणि त्या शेतकऱ्याच्या पोराला त्यानं एवढंच सांगितलं, जर तुला समाजामध्ये नाव तयार करायचं असेल, समाजानं तुला स्वीकारायचं असेल आणि लोकांच्या छाप पाडायची असेल, तर पहिलं तुझं शरीर व्यवस्थित पाहिजे. आणि त्यांच्या शब्दाच्या पोटी आज माझे वडील स्वर्गवासी आहेत, परंतु मी रोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करतो. ते फक्त माझ्या वडिलांच्यामुळे करतो, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, मी आता शेवटचं अगदी 1 मिनिट बोलतो. तुम्ही येऊन आज वक्ते हे खूप चांगले आहेत, आपण सर्वजण ऐकणार आहोत त्यांना. पण हे ऐकून फक्त इथंच सोडून जाऊ नका. तर याची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे. जर अंमलबजावणीच नाही झाली तर माझ्या आया बहिणी, माझ्या लहान मुली पडून जाणारा थांबणार नाही, हे मी तुम्हाला आज कणकावून सांगतो. 3 महिने आपण आहे, आपण आहोत, तुम्ही आहात. जर ही जबाबदारी स्वीकारणार असाल तर मात्र एक दिवस असा ह्या कराडामध्ये उभेल, ह्या कराडामधून एकही मुलगी पडून जाणार. पण जबाबदारी स्वीकारणं, जबाबदारी घेणं हे तुमचं काम आहे, लक्षात ठेवा. आणि त्याला साथ देणं हे माझं काम आहे. तुम्ही अर्ध्या 2 वाजता फोन करून उठवा. हा दराडे तुमच्या सेवेसाठी, तुमच्या मुलीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. रात्रीचं उदाहरण सांगतो. एका नामांकित कॉलेजमधली मुलगी वसंतरावजी हंसारे सर यांचा देखील या ठिकाणी विशेष असा सत्कार होता. विजय वाटेगावकर आणि बापू घरात, त्याचबरोबर सौ सुनीला लाळे मॅडम, त्याचबरोबर फिल्मचा या ठिकाणी होता आणि त्याची चित्रफित या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. जोरदार टाळ्या आपण एका जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी घेऊया. नशा या शॉर्ट फिल्मचं या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन होत आहे. हे सर्व प्रतिमेला 20 वर्षापूर्वी जे लावलं त्याला 21 वर्ष त्यानुसार कार्यक्रमामध्ये समता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शालेय
पुन्हा एकदा समता समाजाच्या संस्थेच्या वतीने निवडपणे झुकणाऱ्या लावणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी कल्याणच्या मूल्याने सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी प्रतिभेचा रणबरस समर्पणशीलतेचे प्रत्येकाची प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ मुरुड क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न बांधले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञान हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या शिवाजी महाराज के भारत माता के छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुत्र हनुमान के बजरंग बली के जय श्री राम जय श्री राम हात गाडी माताला खाण्याला बघा लवकर आणि एक महिना त्याला गिळायला घालायची नाही म्हणून ते तुझ्या नादाला चालत नाही ते म्हणते तुझ्यासारखं या भूतानावर कोण सुंदर नाही माझं नशीब म्हणून तू माझ्या पदरामध्ये मातांना लक्षात घ्या सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र हा आदेश माझ्या छत्रपती बाबासाहेबांचा लक्षात घ्या सगळ्या मातांना वसंता आनंदाचा महामंत्र दे आता सगळ्या माझ्या मातांनी काय करायचं कार्यक्रम संपला म्हणजे बाप्पा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शड्डू ठोकला ही माती माझ्या संभाजी राजांची पोरांनो माती माझ्या संभाजी राजांची वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा संभाजी राजांना काही तर झालेलं आहे असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे मृत्यूची ती रात्र आणि ती रात्रीची ती अमावस्या थरथर कापत आहे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही त्याला कारण आहे बघ पुरी त्याला कारण आहे 25 वर्षामध्ये घातलं असतं तर किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना तरी किती बरं झालं असतं एक घास चिवचा एक घास काऊचा एक घास चिवचा एक घास काऊचा असं म्हणत अंगात खांद्यावरती खेळवत एक घास भरवत ज्या किती बरं झालं असतं लाखो रुपये आहेत बापोरी तुझ्या बापाकडे आता लाखो रुपये आहेत पोरी तुझ्या बापाकडे ज्या बापाविषयी गेली तास मी घसरतो काय झाले वरती सुद्धा बाप उभे राहिलेले आहेत तिथल्या लेकरांनी सुद्धा उभं राहायचं तिथल्या लेकीने सुद्धा उभं राहायचं जागेवर आणि चला इकडे इकडे मेल्यानंतर आई बापाला जाणत नाही मेल्यानंतर त्याचा फक्त निर्जीव जसे जातात पण जर आपल्यामुळे आपल्या आई बाबाला मान खाली घालावे लागले तर
निवांतपणे आई बाबाची चिंता रोज घरात असेल पोरांकडे सांगू बाबासाहेबांची शपथ हे